विद्यार्थी मित्रांनो, आपलं मॅथ्स 1 यामध्ये सेकंड चॅप्टर रियल नंबर्स वास्तव संख्या हे चालू आहे। या अगोदर आपण सर्ट्स म्हणजे काय, त्याचे सिंपल सर्ट्स आणि त्यांचे जे काही प्रॉपर्टीज आहेत ते आपण शिकलेलो आहोत। म्हणजे कर्णींची जी आहे सिंप्लिसिटी, त्यांचं सरळ साधे रूप आणि त्यांचे काही गुणधर्म बघितलेले आहेत। आता आपण कंपॅरिझन ऑफ सर्ट्स, कर्णींची तुलना कशी करतात ते या भागात बघणार आहोत। याच्या अगोदरच्या भागांची लिंक्स तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल, किंवा मॅथ्स 2 चे पण जे आपले 3 चॅप्टर झालेले आहेत त्यांच्या पण व्हिडिओचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळू शकतात। तर ते तुम्ही सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्यास तुम्हाला त्या पद्धतीने नोटिफिकेशन्स मिळतील। तर आज आपण कर्णींची तुलना म्हणजे कंपॅरिझन ऑफ सर्ट्स बघणार आहोत। यामध्ये अगोदर त्यांची जे कोणती प्रॉपर्टी ते बघूया आपण। इफ ए, बी अँड के आर रियल पॉझिटिव्ह नंबर्स, ए, बी आणि के असे 3 प्रकारचे जर का धन वास्तव संख्या असतील, इफ दे आर रियल पॉझिटिव्ह रियल नंबर्स, देन इफ ए इज लेस दॅन बी, देन ए के इज लेस दॅन बी के। बघा इथे काय घेतलंय, ए आणि बी हे 2 रियल नंबर्स आहेत, त्याला कशाने मल्टिप्लाय केले आपण, के ने मल्टिप्लाय केले। दोन्ही साइड्स दोन्ही टर्म्सला ए आणि बी इफ वी मल्टिप्लाय बाय सेम नंबर, देन त्यांचा जो गुणधर्म, त्यांचा जो संबंध आहे तो तसाच राहणार बाय मल्टिप्लाइंग, आफ्टर मल्टिप्लाइंग द सेम नंबर। के ह्या नंबरने दोन्ही नंबरला मल्टिप्लाय केलेला आहे तरी सुद्धा त्यांच्यातला जो कंपॅरिझन आहे, कमी जास्तपणा जो आहे तो कमी म्हणजे तो आहे तसाच राहणार। इट इज नॉट चेंज, तो चेंज होऊ शकत नाही। देयरफॉर ए के इज ऑल्सो लेस दॅन बी के। ए सुरुवातीला काय होतं, ए इज लेस दॅन बी, नंतर काय ए के इज लेस दॅन बी के, म्हणजे के ने आपण, के इज अ पॉझिटिव्ह रियल नंबर्स, वी मल्टिप्लाइंग बोथ नंबर्स वी गेट ए के इज लेस दॅन बी के, म्हणजे जसं असेल इफ इट इज ग्रेटर इट इज ऑल्सो ग्रेटर। आणि म्हणूनच देयरफॉर ए स्क्वेअर, आपण व्हेन वी स्क्वेअरिंग बोथ द नंबर्स, ए चा स्क्वेअर घेतला आणि बी चा स्क्वेअर घेतला तर त्यामध्ये ए आणि बी यांचा जो प्रॉडक्ट असतो तो त्याच्यापेक्षा इट इज बिटवीन ए स्क्वेअर अँड बी स्क्वेअर। इफ ए स्क्वेअर इज लेस दॅन बी स्क्वेअर, देन तिथे 3 पॉसिबिलिटी असू शकतात। जर आफ्टर स्क्वेअरिंग जेव्हा आपण त्यांचा वर्ग करू तेव्हा आपल्याला 3 पॉसिबिलिटी मिळू शकतात। ए इज इक्वल टू बी पण असू शकेल, ए इज ग्रेटर दॅन बी असू शकतो, किंवा ए इज लेस दॅन बी। ए इज इक्वल टू बी, ए इज ग्रेटर दॅन बी और ए इज लेस दॅन बी बरोबर असू शकतात। ए हा मोठा असू शकतो बी पेक्षा आणि ए हा बी पेक्षा लहान पण असू शकतो। ए अँड बी मे बी सर्ट्स, दोघांपैकी ते सर्ट्स असू शकतात, कोणतं पण एक कर्णी असू शकेल। आणि त्याच प्रॉपर्टीवर आधारित आपल्याला आता कर्णींची तुलना जी आहे, कंपॅरिझन ऑफ सर्ट्स आपण बघणार आहोत। याच्या अगोदर सिंपल सर्ट्स बघितले आपण की ज्याच्यामध्ये त्यांची लिस्ट नंबर जी आहे एन इज लिस्ट पाहिजे, एन ची व्हॅल्यू लिस्ट असावी आणि आतमधला जो ए आहे रॅडिकंट सुद्धा सेम असावा आणि हे म्हणजे सेम असेल तर दे आर द सिमिलर सर्ट्स। ते पण आपण मागच्या भागामध्ये शिकलेलो आहोत। आता या भागामध्ये त्याचं कंपॅरिझन करणार आहोत। 6√2 आणि दुसरे 5√5, 6 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 5 असे 2 तुम्हाला कर्णी दिलेले आहेत। दिस 2 सर्ट्स आर यू हॅव टू गिव्हन। याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं, विच इज ग्रेटर ऑर स्मॉलर। त्यामध्ये आता पहा, एकतर तुम्ही याचा आणखी आपण स्क्वेअर रूट घेऊ शकत नाही, इट इज हे आहे इरॅशनल नंबर, तो आतमधला रॅडिकंट इज इरॅशनल आहे दोन्ही पण, देयरफॉर इट इज सर्ट आहे तो। आता याचा मात्र आपण याला स्क्वेअर रूट मध्ये करण्यासाठी हा 6 चा स्क्वेअर किती आहे 36, 6 चा वर्ग 36, 36 चा रूट काय घेतला 6, म्हणजे हा अंडर रूट मध्ये आहे तर 6 ला सुद्धा आपण अंडर रूट मध्येच लिहिणार। आणि हे इथे काय आहे, मल्टिप्लिकेशनचं साइन आहे। इथे पण पहा
5 कशाचा स्क्वेअर हे आहे, स्क्वेअर रूट आहे तो 25 चा, म्हणून मग √25 इंटू √5 झालं. दोघांमध्ये कसं केलं, रूट मध्ये घेतलं त्यांना. हा कम्प्लीट हे होतं, याच आपण स्क्वेअर घेतला आणि त्याला अंडर रूट मध्ये ठेवलंय. वर्गमूळ जो आहे, वर्गमूळाचं चिन्ह वापरून ती संख्या लिहिली. वर्गमूळात 36 म्हणजे 6. इट इज फक्त या दोघांना पण काय केलं, दोघांचं रूट्स आहे ते सेम घेतलं. इट इज सेकंड ऑर्डर सर्ट्स तयार होतोय तो. आणि म्हणून मग आता पण यांचं सर्ट्सचं काय 36 इंटू 2 इथे √25 इंटू 5 किती झाले, 36 जुने 72 √72 आणि ते 25 125. विच इज ग्रेटर. आता दोघांचा पण साइन आहे. आफ्टर स्क्वेअरिंग वी गेट 72 आणि इथे 125 मिळेल. म्हणजेच विच इज ग्रेटर. इथे जर आफ्टर स्क्वेअरिंग वी गेट 72 आणि 72 इज लेस दॅन 125. बघा काय केलं आपण, त्यांना त्यांचं कंपॅरिझन करण्यासाठी त्यांचं एक कसं ट्रान्सफॉर्म कसं केलंय पहा. हा रूट इट इज सर्ड आहे तो रूट मध्ये आहे, तर आपण 6 ला सुद्धा रूट मध्ये अशा पद्धतीने कन्वर्ट केलं आणि मग यांची व्हॅल्यू अंडर रूट मध्ये काढलं 72. इथे आलं 25 गुणिले 5 किती झालं 125. आफ्टर स्क्वेअरिंग बोथ साइड्स, जसं इथे आपण काय केलंय a स्क्वेअर आणि b स्क्वेअर, तसं इथे काय केलं आपण स्क्वेअरिंग केलंय बोथ नंबर्सला. 72 अंडर रूट 72 होतो त्याचा स्क्वेअर होणार. नेहमी स्क्वेअर करत असताना पहा रूट जो असेल त्या ह्याच्यामध्ये जर आपण घेतलं, इथे आता घेऊया √72 इंटू √72 म्हणजेच काय होतो तो 72. हे केल्यानंतर मग त्या पद्धतीने इथे काय घेतलं 72 इज लेस दॅन 125. देअरफॉर 6√2 इज लेस दॅन 5√5. म्हणूनच मग किंवा दुसरी मेथड कोणती, डायरेक्ट दोन्ही साइडला स्क्वेअरिंग बोथ साइड्स या याच्यानुसार स्क्वेअरिंग बोथ साइड्स अशा याच्यात पण हे जास्त सिंपल की तुम्हाला समजावं म्हणून ते केलेलं आहे. डायरेक्ट पण करू शकतो आपण. स्क्वेअरिंग बोथ साइड्स दोन्ही नंबर्सला स्क्वेअरिंग करणार. वी गेट 72 हे अशा पद्धतीने मिळालं आपल्याला. स्क्वेअर केल्यानंतर काय मिळालं अशा पद्धतीने त्याचा 72 इज लेस दॅन 125. देअरफॉर 6√2 इज लेस दॅन 5√5. 6 वर्गमुळात 2 हे 5 वर्गमुळात 2 पेक्षा लहान आहे. इट इज लेस. त्याला आपण कशामध्ये सिंपल नंबर मध्ये कन्वर्ट केलं होतं. 72 इज लेस दॅन 125. आलं लक्षात. तसं आणखी एक दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये 8√3 आणि √192 हे याचं पण आपल्याला कंपॅरिझन बघायचं आहे. डायरेक्ट स्क्वेअरिंग केलं तरी सुद्धा आपल्याला जमेल. आता मात्र आपण काय करणार आहोत, याला लिहिताना 8 इज द स्क्वेअर रूट जो आहे स्क्वेअर रूट ऑफ 64. 64चा हे जो आहे वर्गमूळ तो म्हणजे 8 आहे आणि याला अंडर रूट घेतलं म्हणजे वी पुट इट इनटू द रूट साइन त्याच्यामध्ये घेतलं. देअरफॉर अंडर रूट 64 इंटू √3 64 गुणिले आता डायरेक्ट एकाच्यात पण लिहू शकतो आपण अशा पद्धतीने 64 इंटू 3. आता झाला गुणाकार 312 गणाचा 192 192 अंडर रूट 192 अंडर रूट 192 दोन्ही बाजू काय झालं इक्वल आहे. याचा अर्थ काय झालेला आहे 190 आफ्टर स्क्वेअरिंग 192 इज इक्वल टू 192 इक्वलचं साइन आहे. देअरफॉर बोथ द सर्ट्स आर इक्वल. दोन्ही करणी ज्या आहेत त्या समान आहेत. अशा पद्धतीने दोन्ही करणी समान आहेत. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय पहा 7√2 आणि 5√3 यामधलं कंपॅरिझन आपल्याला बघायचं आहे. 7 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 3. डायरेक्ट स्क्वेअरिंग पद्धत जर वापरली तर काय होईल 7 वर्गमुळात 2 चा वर्ग करणार 7 चा वर्ग 49 √2 चा वर्ग √2 इंटू √2 म्हणजे 2. तसंच
इथे 5 चा वर्ग 25, स्क्वेअर ऑफ 5 इज 25, रूट 3 चा स्क्वेअर इज 3. नाउ मल्टिप्लाइंग 49 into 2 we get 98, आणि इथे 25 3 75. 98 is greater and therefore this third 7 root 2 is greater than 5 root 3. त्याच्यापेक्षा तो ग्रेटर आहे. किंवा अशा याच्यामध्ये जरी या पद्धतीने पण घेतलं तरी इथे काय केलं आपण स्क्वेअर रूट मध्ये लिहिलंय, इथे स्क्वेअरिंग केलंय. फरक घ्या, इथे वर्ग करून मग हे केलंय, इथे वर्ग ज्याला वर्गमूळाच्या साइन मध्ये लिहिलंय. इट इज इन द फॉर्म ऑफ स्क्वेअर रूट. आता 7 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे 49 चा. देअरफॉर 7 आय कॅन राईट ॲज अंडर रूट 49 इंटू रूट 2 म्हणजेच अंडर रूट 25 इंटू रूट 3. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 49 इंटू रूट 2. एकाच साइन मध्ये आहे ते, एकाच याच्यामध्ये, म्हणून त्यांचं मल्टिप्लिकेशन होणार. 49 इंटू 2 वी गेट रूट 98. 98 which is greater than root 75 and therefore 7 root 2 7 वर्गमूळ 2 हे 5 वर्गमूळ म्हणजे 5 वर्गमूळ 3, 7 वर्गमूळ 2 हे 5 वर्गमूळ 3 पेक्षा मोठे आहे. 7 root 2 is greater than 5 root 3. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्हाला दिलेले सर्ट्स आहेत विच इज लेस ऑर ग्रेटर, त्यांचं कंपॅरिझन करायचं असेल तर एक तर त्यांना स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये लिहून त्यांचा प्रॉडक्ट घ्या. जो गुणाकार मोठा असेल तो मोठा होईल, जो लहान असेल तो लहान होईल. आणि किंवा डायरेक्ट स्क्वेअरिंग करून केलं तरी चालणार आहे. ते आपण पुढे बघणार आता पुढची उदाहरण. नाउ वी सी द ऑपरेशन्स ऑन सिमिलर सर्ट्स. सजातीय करणींवरील क्रिया बघणार आहोत आपण. ऑपरेशन्स ऑन सिमिलर सर्ट्स. सजातीय सारख्या सर्ट्स असतील, सारख्या करणी असतील तरच त्यांच्यावर या 4 प्रकारचे क्रिया होऊ शकतात. कोणते 4 प्रकारच्या क्रिया? बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. हे 4ही ऑपरेशन्स त्याच्या वीकेंड म्हणजे त्याच्यावर आपण अप्लाय करू शकतो when they are similar सर्ट्स. सिमिलर असतील तर, इफ दे आर सिमिलर, सारखे सर्ट्स असतील तरच त्याच्यावर हे 4ही ऑपरेशन्स वी कॅन अप्लाय. त्याच्यावर आपण 4ही प्रकारच्या क्रिया करू शकतो. ते कसे तर आपण आता त्याचं एक उदाहरण बघूया. त्यामध्ये पण फर्स्ट आपण घेऊया ऍडिशन, बेरीज. सिमिलर सर्ट्सची ऍडिशन कशी करायची त्यामध्ये पहा. त्यांची आता इथे सिमिलर सर्ट्स का म्हटले पहा. यांची जी करणी आहे याची किती रूट 3 आहे, 7 रूट 3, इथे 29 रूट 3. त्यांचा रॅडिकंड जो आहे इट इज सेम आणि ऑर्डर ऑफ सर्ट इज ऑल्सो सेम. एनची व्हॅल्यू 2 आहे, इथे पण एनची व्हॅल्यू 2 आहे. ऑर्डर ऑफ सर्ट जी आहे ती 2 आहे. करणीची कोटी 2 आहे. वर्गकरणीच या वर्षी तुम्हाला वर्गकरणीच त्याचाच अभ्यास आहे. वर्गकरणी आहे ती, त्यामध्ये एनची व्हॅल्यू 2 आणि रॅडिकंड त्याच्यात करणीस्थ जी संख्या आहे ती सारखी आहे. बघा 3 आहे ती. इथे जर 5 असते तर मग मात्र यू कॅनॉट ऍड इट. तुम्ही त्याची बेरीज करू शकणार नाही. इफ दे आर नॉट सिमिलर, जेव्हा सिमिलर नसेल तेव्हा. आता हिअर दे आर सिमिलर सर्ट्स आणि म्हणून मग आपण फक्त त्यांचे सर्ट्स जे आहे ते बाजूला घेणार आणि त्यांचे कोइफिशियंट्स हे त्यांचे जे सहगुणक आहेत त्या सहगुणकांची बेरीज करतो आपण. सर्ट जो आहे तो इथले जी करणी आहे ती कॉमन घेतल्यानंतर त्यांचे जे कोइफिशियंट आहे ते कोइफिशियंटचे ऍडिशन 7 + 29 आणि √3 ही जी आहे कॉमन ती बाजूला काढलेली आहे आणि फक्त वी ऍड ओनली कोइफिशियंट्स. म्हणजेच किती मिळाले 29 + 7 36. 36 √3 हे झालं त्याचं ऍडिशन. म्हणजे ऍडिशन करायला काय पाहिजे, फक्त सिमिलर पाहिजे. सर्ट्स आर सिमिलर आणि त्यांच्या कोइफिशियंटची ऍडिशन करणार, कोइफिशियंटचं सबट्रॅक्शन करणार. वजाबाकीसाठी सुद्धा बघा आता काय करणार आहोत आपण. वजाबाकी करताना पण पहा तेच उदाहरण घेतलं आता आपण. 7 √3 - 29 √3
याचे कोएफिशियंटचं सबट्रॅक्शन घेणार. बघा 7 - 29 √3. 7 - 29 29 मधून 7 गेले 22 राहिले आणि ग्रेटरचं साइन मायनस आहे म्हणजे -22 √3. सबट्रॅक्शन आपण जे नियम वापरतो सबट्रॅक्शन साठी तेच तिथे लागू पडतंय. रूल्स ऑफ सबट्रॅक्शन्स अँड ऍडिशन दे आर सेम फॉर सर्ड्स ऑल्सो बट सर्ड्स मस्ट बी सिमिलर. तिसरं जे ऑपरेशन आहे, तिसरं जी क्रिया आहे ती म्हणजे मल्टिप्लिकेशन, गुणाकाराची क्रिया. आता यामध्ये मात्र आतापर्यंत काय होतं की त्यांचे सर्ड्स कसे पाहिजे, हे जे आहेत सर्ड्स ते सिमिलर होते. इथे पण सिमिलर आहेत परंतु ते कसे करायचे, आपल्याला त्याचं मल्टिप्लिकेशन केव्हा होणार, जेव्हा आपण त्यांना ते सिमिलरच्या फॉर्म मध्ये करणार तेव्हा. बघा इथे √7 आहे इंटू √42. आता या 42 42 अशा अवयव पाडायचे की जेणेकरून हा जो हे जे फर्स्ट सर्ड आहे त्याच्याशी ते तसाच फॅक्टर आपण घेणार आहोत. म्हणून आपण काय घेणार इथे 42 ला लिहिताना अशा पद्धतीने लिहिणार 7 × 6. इथे काय होतं, सगळे होते ते सिमिलर होते, त्यांना आपण घेऊन त्यांच्या कोएफिशियंटची ऍडिशन केली होती आणि सबट्रॅक्शन केलं होतं. आता इथे जे सर्ड्स दिले ते सर्ड्सला अशा पद्धतीने लिहायचे की ते दोन्ही सिमिलर आले पाहिजे, त्यांना सिमिलर आणायचं आहे, नंतर मग त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता पहा इथे 7 × 7 हे जर घेतलं आणि इथे काय झालं 6. आता याचा स्क्वेअर रूट निघणार, याचा स्क्वेअर रूट काढला तर तो किती झाला 7. 7 7 49, 49चा वर्गमूळ काढला तर 7. 7 × आता याचा वर्गमूळ स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून त्याला काय ठेवलं √6 किंवा एक स्टेप वाढवून लिहिलं असं तरी चालेल. 49 × 6 आणि 49 इज द स्क्वेअर रूट ऑफ इट इज द स्क्वेअर कशाचा आहे तो 7चा आहे आणि म्हणून मग काय झालं ते 7 √6. म्हणजे मल्टिप्लिकेशन करताना त्यांना सिमिलर आणायचं, आपल्याला सिमिलर सारखं करायचंय आणि मग त्यांचं मल्टिप्लिकेशन होणार. डिव्हिजनच्या बाबतीत पण पहा इथे पहा √125 डिवाइड बाय √5. दोघांची पण जी सर्डची जी कोटी आहे ना, ऑर्डर ऑफ द सर्ड इज सेम बट त्यांचा याच्यामध्ये जो नंबर आहे तो मात्र सारखा नाही. इथे √5 आहे, इथे नाहीये. त्यांना आपण त्या फॉर्म मध्ये बघा कसं लिहिणार, वर्गमुळात 125 छेद वर्गमुळात 5 बरोबर. दोघांना पण एकाच वर्गमुळाचं साइन मध्ये घेतलंय. √a/√b म्हणजेच √a/b हा फॉर्म्युला तिथे वापरून दोन्ही जे सर्ड्स आहेत दोन्ही सर्ड्सला एकाच साइन मध्ये लिहिलंय. वी यूज अ सिंगल रॅडिकल साइन √125/5. आता इथे भाग जाईल, भाग जात असेल तर देणार आपण. बघा भाग दिल्यानंतर किती येणार 25/5 25 √25 आणि √25 पुन्हा आफ्टर सॉल्विंग वी गेट 5. 25चा वर्गमूळ 5 आहे. वी टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ 5. इट इज द रूट साइन, इट्स ऑर्डर इज 2. आता इथे बाकीच्या याच्यावर आधारित आणखी आपण म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ह्या 4 क्रिया करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. त्यापूर्वी आपण त्यांचं छेदांचं आणि करणींचं म्हणजे थोडक्यात त्यांचं परिमेयीकरण कसं करतात, परिमेयीकरण ते पुढच्या भागात बघणार. म्हणजे रॅशनलायझिंग द सर्ड्स, रॅशनलायझेशन बघणार आहोत आपण पुढच्या भागात आणि याच्यावरची उदाहरणं आपण घेऊया. थँक्यू.